नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ॲम्बिशन करिअर अकॅडमी या ऑनलाईन यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। यामध्ये आपण 25 उदाहरणं घेतलेले आहे अंकगणिताचे आणि हे जे उदाहरणं आहे पोलीस भरती सराव पेपर ॲम्बिशन करिअर अकॅडमीच्या वतीने घेण्यात आला होता। त्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला इथे देत आहे। याच्यावर आपण 1000 रुपयाचे बक्षीस ठेवले होते। जो प्रथम क्रमांक आणेल पेपरमध्ये त्याला 1000 रुपयाचे आपण मानधन दिलेले आहे, बक्षीस दिलेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ न वाया घालवता आपण चालू करूया आपल्या सेशनला। प्रश्न क्रमांक पहिला तुमच्या स्क्रीनवर आहे। 999 गुणिले 45 वजा 1269 बरोबर किती? इथे तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे। ऑप्शन क्रमांक ए 43,686, ऑप्शन क्रमांक बी 43,868, ऑप्शन क्रमांक सी 43,286, ऑप्शन क्रमांक डी 44,866। तर या प्रश्नाचं उत्तर काय, आपण कशा पद्धतीने किती शॉर्टकट पद्धतीने आपण सोडू शकतो हे पाहणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, याची मांडणी अशी करायची। 45 गुणिले 999। ओके, सर्वप्रथम काय करायचं तर याच्यातून 1 वजा करायचा। लवकरात लवकर जर उदाहरणं सोडवायची असेल तर अशा पद्धतीच्या ट्रिक तुम्हाला वापरायच्या आहेत। याच्यातून 1 वजा केले तर इथे उरतात 44। आता या 44ला या 999 मधून वजा करायचा आहे आपल्याला। तर 9तून 4 गेले 5 राहिले, परत इथं 9तून 4 गेले 5 राहिले आणि हे 9 ओके। आता ही जी संख्या आली 44,955, तिथल्या तिथं तुम्ही 1269 वजा करू शकता। 1269, 5 मधून 9 जात नाही म्हणून इथं हातचा घेतला। 15तून 9 गेले 6 राहिले, हातचा वापस इथं झाले 7। तर 15तून 7 गेले 8 राहिले, हातच्या वापस इथे 9तून 3 गेले 6 राहिले, म्हणजे 686। कोणतं ऑप्शन दिसा लागलं विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। एवढं सोडवायचं होतं, तरी आपण संपूर्ण सोडून पाहू। पहा, मग इथं 4 मधून 1 गेला 3 राहिले आणि हे 4 म्हणजे 43,686 आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं। जितक्या लवकर तुम्हाला स्टॉप करता येते गणिताचं उत्तर काढून तेवढ्या लवकर स्टॉप करायचं आहे, कारण वेळ उरतो आपल्याला। समोरच्या उदाहरणाकडे जाऊया आता आपण। उदाहरण क्रमांक दुसरा आता तुमच्या स्क्रीनवर आहे। 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांच्या वर्गांची बेरीज किती? इथं वर्गांची बेरीज विचारलेली आहे आपल्याला। इथं आपल्याला ऑप्शन दिलेले आहे, तर ज्याला सोडवता येते त्यांनी सोडून पाहायचं आहे। ऑप्शन क्रमांक ए 387, ऑप्शन क्रमांक बी 425, ऑप्शन क्रमांक सी 385, ऑप्शन क्रमांक डी 505। तर विद्यार्थी मित्रांनो, याला सोडवायचं कसं होतं पहा। ही संख्या घ्यायची, शेवटची संख्या, त्याच्या समोरची संख्या 11 आणि या दोघांची बेरीज 11 आणि 10ची बेरीज 21 होते आणि याला भागणार नेहमी 6ने। तर 6ने जर भागलं, पहा कशा पद्धतीनं भागणार। तर इथं भागलं, आपण 3 भागलं, 2 त्रिक 6, 3 7 21, 2 बे 2 पंच 10, 11 5 55 गुणिले 7 करायचे आहे। 7 5 35, 5 हातच्या आले 3, 7 5 35 आणि 3 38, 385 या प्रश्नाचं उत्तर आहे। ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। अशा पद्धतीनं कमी वेळात आपल्याला त्याला सोडवायचं आहे। आता उदाहरण क्रमांक तिसरा पाहणार आहोत। 41,209 या संख्येचे वर्गमूळ किती? ऑप्शन इथं दिलेला आहे। ऑप्शन क्रमांक ए 203, ऑप्शन क्रमांक बी 303, ऑप्शन क्रमांक सी 403, ऑप्शन क्रमांक डी 213। पाहूया आपण कशा पद्धतीनं वर्गमूळ काढायचा आहे। सर्वप्रथम अशा पद्धतीनं रेष ओढून घ्यायची, यामध्ये टाकायचं आपल्याला 41,209 ही संख्या टाकायची आहे। तर याचा गट बनवायचा, याची 3चा गट आणि याचा 2चा गट बनवला। तर याच्या पूर्वीची म्हणजे या 412च्या अगोदरची वर्गसंख्या कोणती आहे? तर ती 20 आहे। इथं 20 लिहिले, इथं 20 लिहिले आणि इथं 20 लिहिले। तर विद्यार्थी मित्रांनो, सरळ सरळ आहे। ऑप्शन क्रमांक इथं समोर 20ने सुरू व्हायला लागला म्हणून ऑप्शन क्रमांक ए हे या प्रश्नाचं उत्तर आहे। परंतु आपण संपूर्ण काढायचं आहे। कशा पद्धतीने काढायचं मी तुम्हाला सांगतो। पहा, इथं 20 दोन्ही 40 करून घ्यायचे आणि हे 20चा वर्ग जे आहे 400 याच्यातून वजा करायचं। इथं उरले किती तर 12,
ओके, 412 मधून 412 मधून 400 गेले, 12 उरले आणि हे 09चा संपूर्ण गट खाली घ्यायचा आहे. मग अशी संख्या ओळखायची की ज्याच्या एकक स्थानी म्हणजे ज्याच्या वर्गाच्या एकक स्थानी 9 येईल. तर सरळ सरळ आहे, 3 घेऊन पाहिलं आपण, 3 त्रिक 9 आणि या दोघाचा गुणाकार करायचा 40 त्रिक 120. तर इथून जर वजाबाकी याची 0 येत असेल तर हे 203 त्याचा वर्ग राहील. म्हणजे इथं 3 गुणलं होतं म्हणून हे 3 लिहायचे राहिले होते. 203 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. मग हे आपण ऑलरेडी इथंच पाहून घेतलं होतं की अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे, आपल्याला वेळ वाचवायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही वेळ वाचवू शकता विद्यार्थी मित्रांनो. समोर इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, संपूर्ण व्हिडिओ पहा. कशा पद्धतीने आपण शॉर्ट ट्रिकचा उपयोग करून हार्ड लेवलची बी उदाहरणं अतिशय कमी वेळात सोडवायची आहे. उदाहरण क्रमांक 4, 999 गुणिला 99 गुणिला 9 भागिला 9 भागिला 3 अशा पद्धतीनं आहे. तर मग आपल्याला करायचं काय, कशा पद्धतीनं आपण त्याला सोडवणार आहोत तर ते पाहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला सोडवत असताना काय करायचं आहे तर 99 999 आणि हे 9 गुणाकारात घ्यायचे आहे. छेदात पहा काय घेणार आहोत आपण तर भागिला 9 आणि हे 3. ओके, मग कशा पद्धतीने गुणणार, हे 9 9 कटले, 3 1 3, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 33 गुणिला 999, 33 गुणिला 999. मग पहा याच्यातून 1 कमी केला आपण तर इथं उरतात 32. याचा अर्थ सुरुवात 32 पासून झाली पाहिजे. हे ऑप्शन क्रमांक ए आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. परंतु आपण परत काय करायचं आहे, हे 32 याच्यातून वजा करायचे. संपूर्ण उत्तर काढण्यासाठी याच्यातून 32 वजा केले तर 9तून 2 गेले, 7 राहिले, 9तून 3 गेले, 6 राहिले, 9 म्हणजे 32,967 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीनं आपण कमी वेळात याला सोडवू शकतो. उदाहरण क्रमांक 5, रामने एक यंत्र 12,000 रुपयाला विकत घेतले व 15,000 रुपयाला विकले तर त्याला फायदा किती टक्के झाला. पोलीस भरतीमधील सर्व उदाहरणं आहेत विद्यार्थी मित्रांनो. 2024 झालं, 25 झालं, याच्यामधीलच हे उदाहरण आहे. तर वारंवार विचारलेले उदाहरणं तुम्हाला इथं मी घेतलेले आहे म्हणून हे पेपरमध्ये टाकले आपण. तर इथं ऑप्शन क्रमांक ए दिलेला आहे तुम्हाला 15, ऑप्शन क्रमांक बी 25, ऑप्शन क्रमांक सी 35, ऑप्शन क्रमांक डी 12%. म्हणजे आपल्याला टक्के किती टक्के नफा झाला हे काढायचं आहे. तर कशा पद्धतीने काढणार विद्यार्थी मित्रांनो, तर काय करणार पहा, या 15,000ला गुणिला 100 करणार कारण ती विक्री आहे. विक्री किती आहे तर 15,000 रुपये, भागीला 100 करणार. सॉरी, इथं 12,000 करणार आपण खरेदी किंमत. याने आपल्याला भागायचं होतं, 3 3 0 कटले. मग इथं भाग जाते 3 3 5 15, 3 चौक 12, 4 1 4. इथं जर भागलं तर इथं उरतात 25 आणि 25 गुणिला 5 हे शेवट उरलेलं आहे तर 125 होतात. तर 100 वर किती एक्स्ट्रा आहेत, 25 एक्स्ट्रा आहेत. म्हणून ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीनं सोडवायचं आहे. उदाहरण क्रमांक 6, एका घरात 9 भावंड आहे. त्यांच्या वयांची सरासरी 58 वर्ष आहे आणि प्रत्येक भावात 4 वर्षाचा फरक आहे. तर सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान भावाच्या वयातील फरक किती, फरक विचारलेला आहे. इथं तुम्हाला ऑप्शन दिलेला, ऑप्शन क्रमांक ए 34, ऑप्शन क्रमांक बी 44, ऑप्शन क्रमांक सी 36, ऑप्शन क्रमांक डी 32. तर याला सोडवायचं कसं आहे विद्यार्थी मित्रांनो, किती भावंड आहे आपल्याला, 9 भावंड आहे ना. त्याच्यातून नेहमी 1 वजा करायचं तर किती उरलेत 8. ओके, कितीचा फरक आहे, 4चा फरक आहे. यानं गुणायचं 4 न, 8 चौक 32चा फरक येणार आहे मोठ्या भावात आणि लहान भावात. तर ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. जेवढे भावंड आहे त्याच्यातून 1 कमी केला गुणिला फरक कितीचा आहे तर 4चा फरक होता म्हणून 8 चौक 32. इतक्या लवकर आपण त्याला सोडवू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आले असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि कंटिन्यू व्हिडिओ करा. अशाच पद्धतीच्या शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील. उदाहरण क्रमांक 7, वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 9 पट आहे. 15 वर्षानंतर तिप्पट होईल तर वडिलांचे वय किती.
ऑप्शन इथं दिलेला ऑप्शन क्रमांक ए 45 वर्ष, ऑप्शन क्रमांक बी 40 वर्ष, ऑप्शन क्रमांक सी 36 वर्ष, ऑप्शन क्रमांक डी 54 वर्ष. तर आपल्याला याला काढायचं आहे कशा पद्धतीनं पहा. वडिलांचे वय मुलाच्या 9 पट आहे, म्हणजे इथं वडील आणि मुलगा यांच्या वयांचे गुणोत्तर आहे. तर हे 9 पट आहे, तर हे किती पट आहे, हे 1 पट. 15 वर्षानंतर हे आजचं वय आहे, आजच्या वयाचं गुणोत्तर समजण्यासाठी इथं लिहितो तुम्हाला. 15 वर्षानंतर इथं 15 लिहिले, गुणिल्याचं चिन्ह देऊन टाकायचं. पहा काय केलं, वडिलांचे वय मुलांच्या वयाच्या 9 पट आहे. वडील 9 वर्षाचे असतील तर मुलगा 1 वर्षाचा. 15 वर्षानंतर इथं 15 लिहिले, गुणिला तिप्पट होतील, म्हणजे हे 3 वर्षाचे होईल, तर हे 1 वर्षाचे असतील. मग इथून काय करायचं आहे, याच्यातला आडवा फरक, याच्यातील आडवा फरक इथं लिहायचा. म्हणजे 3 मधून 1 गेला, 2 राहिले, याचा करायचा तिरपा गुणाकार. 9 1 9, 3 1 3, याच्यातील फरक 6चा आहे. परत इथं भाग जातो, 3 दोन्ही 6, 3 5 15, 2 2 कटले. तर इथं 5 आपल्याला गुणायचं आहे. कशाला, तर वडिलांचं वय विचारलं म्हणून वडिलांच्या वयाला गुणायचं आहे. 9 गुणिला 5, 9 5 45 वर्ष. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 8 आता पाहणार आहोत. रमेशला एका विषयात 40 पैकी 32 गुण मिळाले, तर त्याला किती टक्के गुण मिळाले. ऑप्शन इथं दिलेले. ऑप्शन क्रमांक ए 75, ऑप्शन क्रमांक बी 80%, ऑप्शन क्रमांक सी 76%, ऑप्शन क्रमांक डी 90%. तर विद्यार्थी मित्रांनो कशा पद्धतीने सोडवणार आहोत. 40 पैकी त्याला 32 मिळाले, तर 100 पैकी किती मिळाले, तिरपा गुणाकार करायचा आहे. तर 100 गुणिला 32 छेदात 40. तर इथं भाग कितीने जाते विद्यार्थी मित्रांनो, 0 0 कटला, 4 1 4, 4 8 32. 8 गुणिला 10 उरलेला आहे, 8 गुणिला 10 8 10 80. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. उदाहरण क्रमांक 9 पाहणार आहोत. 15 मजूर एक काम 36 दिवसात पूर्ण करतात, तर ते काम 27 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती मजूर वाढवावे लागतील. पोलीस भरती 2024ला सेम टू सेम क्वेश्चन विचारलेला आहे. ॲज इट इज मी घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. ऑप्शन क्रमांक ए 20, ऑप्शन क्रमांक बी 25, ऑप्शन क्रमांक सी 5 आणि ऑप्शन क्रमांक डी 15 मजूर. म्हणजेच आपल्याला किती मजूर वाढवावे लागतील. तर इथं काय करायचं, आपल्याला 15 गुणिला 36 घ्यायचे आहे आणि छेदात 27 घ्यायचे आहे. भाग द्या, 9 भाग जाते, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 3 1 3, 3 5 15, 5 चौक 20. विद्यार्थी मित्रांनो हे 20 नवीन मजूर आहे. जुने मजूर किती होते, 15. तर याच्यातून 15 वजा करायचे, तर आपल्याला किती मजूर वाढवावे लागतील, तर 5 मजूर वाढवावे लागतील. ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. 10 2 डझन पुस्तकांची किंमत 1728 रुपये आहे, तर 15 पुस्तकाची एकूण किंमत किती. ऑप्शन इथं दिलेले आहे. ऑप्शन क्रमांक पहिला 1090, ऑप्शन क्रमांक दुसरा म्हणजे बी 1080, ऑप्शन क्रमांक सी 1050, ऑप्शन क्रमांक डी 1280 रुपये. तर विद्यार्थी मित्रांनो 2 डझन म्हणजेच किती नग होतात, तर 24 नग. नगाची किंमत आहे 1728, तर 15 नगाची किंमत किती, तिरपा गुणाकार करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, 15 गुणिला 1728 छेदात 24. इथं जर भागतो म्हटलं तर इथं 12ने भागू आपण. 12 दोन्ही 24, 12 1 12, उरले 5, इथं झाले 52, 12 चौक 48, उरले 4, इथं परत 48 झाली, 12 चौक 48. इथं जर आता परत 2 न भाग जातो, तर 2 ने भागलं, इथं 2 7 14 आणि 2 दोन्ही 4, म्हणजेच 15 गुणिला 72. 15 गुणिला 72 जर केले तर पहा कशा पद्धतीने उत्तर निघणार. 15 दोन्ही 30 0 हातचे आले 3, 15 7 105, 105 आणि 3 108, तर 1080 15 पुस्तकांची किंमत होईल. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे.
11वा प्रश्न 112 विषम संख्यांची सरासरी 214 आहे, तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येची बेरीज किती? बेरीज विचारलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. कशा पद्धतीने सोडवणार? इथं ऑप्शन दिलेला आहे. ऑप्शन क्रमांक ए 428, ऑप्शन क्रमांक बी 425, ऑप्शन क्रमांक सी 335, ऑप्शन क्रमांक डी 249. तर याला सोडवायचं कसं? तर ही सरासरी घ्यायची, गुणीला 2 करून टाकायचं, म्हणजे सरासरी गुणीला 2 म्हणजेच सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येची बेरीज भेटते. तर 214ला आपण 2 ने गुणणार. कधीही तुम्हाला जर लहान व मोठ्या संख्येची बेरीज विचारली आणि सरासरी दिलेली असेल तर सरासरीला नेहमी कितीनं गुणणार? 2 न गुणणार. बे चौक 8, बे एक, बे दोन्ही 4, 428 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12वा 4च्या फरकाने येणाऱ्या 42 संख्यांची सरासरी 1236 आहे, तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती? जर तुम्हाला सरासरी दिली असेल आणि 4च्या फरकाने, जेवढ्याच्या फरकाने विचारलं, काहीही घाबरायचं काम नाही विद्यार्थी मित्रांनो. इथं किती संख्या दिलेल्या आहेत? 42 संख्यांची सरासरी दिलेली आहे. 1236, तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती? याच्यापूर्वी बेरीज विचारली होती, सरासरी दिली होती आपण, तर सरासरी गुणीला 2 केलं होतं. परंतु आता काय करायचं आपल्याला? तर विद्यार्थी मित्रांनो, हे 42 संख्या आहे, त्याच्यातून नेहमी 1 कमी करणार, तर इथं उरणार 41. ओके, 41 कितीच्या फरकाने? 4च्या फरकाने. 4 ने याला गुणणार, 4 एक 4 आणि 4 चौक 16. इतक्या लवकर या प्रश्नाचं उत्तर आपण सोडू शकतो विद्यार्थी मित्रांनो. 164 या प्रश्नाचं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. उदाहरण क्रमांक 13वा आता पाहणार आहोत आपण. एका वर्गातील 22 मुलांचे सरासरी वय 8 वर्ष आहे, त्यामध्ये शिक्षकांचे वय. उदाहरण क्रमांक 13वा. एका वर्गातील 22 मुलांचे सरासरी वय 8 वर्ष आहे, त्यामध्ये शिक्षकांचे वय मिळवले असता सरासरी 1 ने वाढते, तर शिक्षकाचे वय किती? ऑप्शन इथे दिलेले. ऑप्शन क्रमांक ए 21 वर्ष, ऑप्शन क्रमांक बी 39 वर्ष, ऑप्शन क्रमांक सी 31 वर्ष, ऑप्शन क्रमांक डी 30 वर्ष. तर विद्यार्थी मित्रांनो, याला सोडवायचं कसं? 22 मुलांचे सरासरी वय 8 वर्ष आहे, त्यामध्ये शिक्षकांचे वय मिळवले असता, म्हणजे शिक्षक झाले टोटल झाले 23, तर सरासरी 1 ने वाढते म्हटल्यावर इथं 9. पहा काय करायचं आहे, या दोघातील जर फरक, उभा फरक जर 1चा येत असेल, म्हणजे 22 आणि 23 मधला फरक 1चा येत असेल, 8 आणि 9 मधला फरक 1चा येत असेल, तर इथं तिरपी बेरीज करून टाकायची आपल्याला. 22 आणि 9 31. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. परंतु आता हे तर झालं शॉर्टकटमध्ये, परंतु जर तुम्हाला असं विचारलं की आता आपल्याला इथं फरक दुसरा आला, तर मग कशा पद्धतीने सोडवायचं तेही सांगून देतो. त्याची शॉर्ट ट्रिक सांगतो. याला काय करायचं? गुणायचं आहे. 8 दोन्ही 1606, हातच्याला 1, 8 दोन्ही 16 ने 1 17, इथं झाले 76, 176. 9 न इकडे गुणा आता, 9 त्रिक 27 7, हातच्याले 2, 9 दोन्ही 18 आणि 2 20, म्हणजे 207. आणि याचा फरक जर काढला तर 31चा फरक येतो. असंही सोडवलं तरी चालते विद्यार्थी मित्रांनो. दोन्ही ट्रिक मी तुम्हाला इथं सांगितलेल्या आहे. 14वा उदाहरण आता तुमच्या स्क्रीनवर आहे. एका वस्तूची किंमत 10% वाढल्याने 33 रुपये झाली, तर त्या वस्तूची मूळ किंमत किती? ऑप्शन क्रमांक ए 16, ऑप्शन क्रमांक बी 30, ऑप्शन क्रमांक सी 35, ऑप्शन क्रमांक डी 25. तर याला सोडवायचं कसं? जर 10% वाढली म्हणजे 110 वर ती 33 रुपये झाली, तर 100 वर ती किती होईल? तिरपा गुणाकार करायचा होता. मग 100 गुणीला 33 छेदात 110, 0 कट 0 कट, 11 एका 11, 11 त्रिक 33, 10 गुणीला 3 उरलेले आहेत, 10 त्रिक 30. तर 30 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 15वा. 60% मलाई असलेल्या 8 लिटर दुधात 60 लिटर पाणी मिळवल्यास एकूण दुधातील मलाईचे प्रमाण किती? ऑप्शन इथं दिलेले आहे. ऑप्शन क्रमांक ए 32, ऑप्शन क्रमांक बी 34, ऑप्शन क्रमांक सी 35, ऑप्शन क्रमांक डी 45. तर विद्यार्थी मित्रांनो, काय करायचं आहे आपल्याला? तर
हे आपण काय करणार तर हे 60 गुणिला हे 8 घेणार. 60 गुणिला 8. आता छेदात काय घ्यायचं आहे तर 7 आणि 8 ची बेरीज करायची. 7 आणि 8 15. 15 ने जर भाग दिला 15 एका 15, 15 चौक 60, 4 8 32. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक ए 32% प्रमाण असेल. ओके. 16वा उदाहरण. 1 मीटर म्हणजे रिकामी जागा मिलीमीटर. मीटर आणि मिलीमीटरचा फरक असतो विद्यार्थी मित्रांनो हजारचा. तर हे 1 मीटर म्हणजेच 1000 मिलीमीटर. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. इथं मी तुम्हाला ऑप्शनही नाही सांगितले. अशा पद्धतीने आपण सोडू शकतो. प्रश्न क्रमांक 17वा. रिकामी जागा चे 16% बरोबर 88. तर या रिकामी जागेमध्ये कोणते आकडे यायला पाहिजेत, कोणता अंक यायला पाहिजे हे आपल्याला ओळखायचं आहे. ऑप्शन इथे दिलेला आहे. ऑप्शन क्रमांक ए 560, ऑप्शन क्रमांक बी 625, ऑप्शन क्रमांक सी 635, ऑप्शन क्रमांक डी 550. तर विद्यार्थी मित्रांनो कसं सोडवणार आहोत आपण याला पहा. काय करणार तर 100 टक्केवारीचं चिन्ह 100. ओके. टक्केवारीची किंमत या चिन्हाची किंमत होत असते 100 गुणिला 88 करणार छेदात 16. मग आता भाग द्यायचा आहे आपल्याला. भाग कशा पद्धतीने देणार तर इथं 4 चौक 16, 4 दोन्ही 8, 4 दोन्ही 8. परत इथं भाग जातो 4 ने. 4 25 चौक 100. इथं जर भागलं तर 4 ने भाग दिला तर 25 चौक 100 होती. म्हणजेच 25 गुणिला 22. 25 गुणिला 22 केल्या तर आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल आपल्याला. 25 दोन्ही 50शी 0 हातचे आले 5. 25 दोन्ही 50 आणि 5 55. म्हणजेच 550 ती रिकाम्या जागेवर अंक येईल. 550. ऑप्शन क्रमांक डी. उदाहरण क्रमांक आता 18वा. 1 ते 9 पर्यंतच्या सर्व संख्यांच्या घनांची बेरीज किती. घनांची बेरीज काढायची इथं. ऑप्शन क्रमांक ए 3015, ऑप्शन क्रमांक बी 2025, ऑप्शन क्रमांक सी 3025, ऑप्शन क्रमांक डी 3012 म्हणजे 3012. तर या सर्वांचे घनांची बेरीज आपल्याला म्हणजे घन माहीत असायला पाहिजे. तसं न करता आपण काय करू याला शॉर्ट ट्रिक्सनं सोडू. आता हे शॉर्ट ट्रिक्सनं सोडवायचं असेल तर कशा पद्धतीने सोडवणार. पहिली संख्या प्लस शेवटची संख्या 9 गुणिला एकूण संख्या 9. ओके. तर हे कंसात टाकायचं आपल्याला छेदात 2. तर यांची बेरीज होते 10 गुणिला 9 छेदात 2. जर इथं भागला आपण 2 पंच 10, 9 पाची 45. 45चा काय करायचा आपल्याला वर्ग. तर 45चा वर्ग कशा पद्धतीने करणार तर वर्ग करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो 5चा वर्ग 25 लिहिला आपण. आणि याच्या समोरची संख्या काय राहते तर या 4च्या समोरची संख्या 5. 5 चौक 20. तर 20 25 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. 19वा उदाहरण. 163 नंतर येणारी 36वी समसंख्या कोणती. तर आपल्याला 36वी समसंख्या काढायची आहे कोणती तर ऑप्शन क्रमांक ए 225, ऑप्शन क्रमांक बी 244, ऑप्शन क्रमांक सी 235, ऑप्शन क्रमांक डी 234. तर विद्यार्थी मित्रांनो कसं सोडवणार आहोत तर हे काय करायचं आहे 36 गुणिला नेहमी 2. 36 दोन्ही 72. आता ही 163 विषम आहे आणि आपल्याला विचारलेली आहे सम. तर याच्यातून 1 वजा करायचा आहे. सम विषम असेल तर 1 वजा करणे म्हणजे इथं उरलं 71. तर या 71ला काय करायचं आहे नंतर विचारलं तर प्लस करायचा. 163 मध्ये 71 प्लस करायचे तर आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळेल. इथं 4 झाले 16 आणि 7 23. तर 234 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20वा. 125 गुणिला 5 भागिला 25 प्लस 130 भागिला 65 गुणिला 16 वजा 15 गुणिला 30 भागिला 45. एवढं मोठं गणित दिलेलं आहे बरोबर किती. तर पहा इथं ऑप्शन दिलेला. ऑप्शन क्रमांक ए 18, ऑप्शन क्रमांक बी 55,
ऑप्शन क्रमांक सी 47, ऑप्शन क्रमांक डी 57. तर मग सोडवायचं कसं आहे विद्यार्थी मित्रांनो, पहा, जिथून प्लस मायनसचं चिन्ह देते तिथून कंस पाडायचे, याला इथून कंस पाडणार आपण, इथून एवढं कंस पाडणार आणि इथून एवढा कंस पाडणार. तर याला कशा पद्धतीने मांडणार, तर 125 गुणिला 5 छेदात भागीला म्हणजे छेदात 25. ओके, इथं प्लसचं चिन्ह आहे तर हे मधातलं प्लसचं चिन्ह इथं पहा, 130 भागीला 65 छेदात गुणिला 16, वजाबाकीचं चिन्ह आहे, वजाबाकीचं चिन्ह, 15 गुणिला 30 छेदात 45. तर काय करणार विद्यार्थी मित्रांनो, भाग द्या इथं, 25 एक 25, 25 गुणिला 5 केले तर इथं उरतात 125, तर 5 गुणिला 5 25. ओके, एवढ्या कंसाचं उत्तर आलं 25, प्लस इथं जर भाग दिला 65 एक 65, 65 दोन्ही 130, इथं झाले 16 दोन्ही 32, वजाबाकीचं चिन्ह आहे म्हणून वजाबाकीचे चिन्ह, 15 एक 15, 15 त्रिक 45, 3 एक 3, 3 10 30. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, तर इथं हे 10 वजा करायचे, 25 आणि 32 जर केले आपण तर किती होतात, तर इथं होतात 57. 57 मधून 10 वजा केले तर उरतात किती, 47. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. 25 आणि 32 57 आणि त्याच्यातून 10 हे वजा केले तर उरते 47. ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. 21वा उदाहरण पाहणार, 25 प्लस मोठ्या कंसात 75 वजा कंस 60 प्लस छोट्या कंसात पहा 45 वजा 55, इथं कंस पूर्ण झाले, बरोबर किती. ऑप्शन इथे दिले, ऑप्शन क्रमांक ए 25, ऑप्शन क्रमांक बी 45, ऑप्शन क्रमांक सी 35, ऑप्शन क्रमांक डी 50. तर विद्यार्थी मित्रांनो कशा पद्धतीने सोडवणार आहोत पहा, सर्वप्रथम आतमधला कंस सोडवायचा आहे, तर या आतमधल्या कंसाचा इथल्या इथं सोडवायचा आहे. कशा पद्धतीने सोडवणार, 45 लहान संख्या आहे, 55 मोठी संख्या आहे, तर याची प्लस मायनस मायनस होईल आणि याची ही या संख्येसमोर कोणतं चिन्ह नाही तर ही प्लस आहे समजायचं आणि ही मायनस संख्या आहे. जर 55 मधून 45 गेले तर -10 उत्तर येते. आता हा चिन्ह पहा, इथं या कंसाच्या बाहेरचं चिन्ह लक्षात घ्या. काय करणार आहोत मी या चिन्हाशी पहा, हे प्लस मायनस आहे तर इथं होईल मायनस, इथं 10 मायनस केले आपण, ही संख्या मायनस केली तर उरले किती, तर 50 उरले. मोठी संख्या कोणती आहे, 60 आहे, 60ला कोणतंच चिन्ह नाही म्हणून ही प्लस संख्या आहे. ओके, म्हणजे हे प्लस मध्येच उत्तर राहू देत. आता इथं मायनस आहे, ही प्लस आहे, प्लस मायनस मायनस होईल. इथं मायनस 50 जर केले आपण तर उरले किती विद्यार्थी मित्रांनो, 25. 25 कसे आहेत, तर इथं प्लस आहे आणि हेही प्लस, पण प्लस 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 करायचे म्हणजे 25 प्लस 25 50 होतात. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक डी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. 22वा उदाहरण, 1.5 मिनिटाचे 30 सेकंदाशी गुणोत्तर किती. इथं तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. कशा पद्धतीने सोडवणार विद्यार्थी मित्रांनो पहा, तर 1.5 मिनिट म्हणजे होते 90 सेकंद. 90 सेकंदाचे 30 सेकंदाशी गुणोत्तर करायचं आहे. 30 एक 30, 30 त्रिक 90, 3 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. 20वा प्रश्न आता आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. 15% दराने 9,000 रुपयांचे 3 वर्षाचे व्याज किती. इथे तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे. ऑप्शन क्रमांक ए 4,045, ऑप्शन क्रमांक बी 4,025, ऑप्शन क्रमांक सी 3,505, ऑप्शन क्रमांक डी 4,050. तर इथं आपल्याला सोडवायचं कसं, तर तुम्हाला सर्वांना माहित आहे म गुणिला द गुणिला क भागीला 100. लहानपणापासून आपण शिकत आलेलो आहोत. 15 गुणिला 9,000 गुणिला 3 छेदात 100. तर हे 2 शून्य कट, 2 शून्य कट, उरले किती, 15 गुणिला 90 गुणिला 3, तर 15 त्रिक 45 करू आपण आणि गुणिला 90, हे शून्याशी शून्य, 9 5 45 5, 4 4, 9 चौक 36 आणि 4 40. तर 4,050 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो.
20वा उदाहरण तुमच्या स्क्रीनवर आहे. ताशी 60 किमी वेगाने जाणारी एक रेल्वे एका बोगद्यास 30 सेकंदात ओलांडते, तर त्या रेल्वेची लांबी किती? इथं तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. तर कशा पद्धतीने सोडवणार? तर विद्यार्थी मित्रांनो, 60 गुणिला 30 गुणिला 5 आणि छेदात 18 घेणार, कारण 5/18 ना आपण गुणत असतो त्याला, म्हणून 5 वर घेतले आणि 18 छेदात घेतले. भाग द्यायचा असेल तर 9 दोन्ही 9 इथं आपण 6 ने भाग दो, 18 6 1 6 0 कट केला, इथं लिहिला 3 1 3 3 10 30 10 100 गुणिला 5, तर 500 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमधील शेवटचं उदाहरण 25व्या क्रमांकाचं आपण पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाचं उदाहरण आहे. पुढीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती नाही? कोणती जोडी नाही आपल्याला विचारलेला आहे. याचा अर्थ इथं आपल्याला 3 जोड्या दिलेल्या आहे, एक जोडी नाही विचारलेला आहे. सर्वप्रथम तुम्हाला जोडमूळ संख्या माहित असायला पाहिजे. जोडमूळ संख्या म्हणजे काय? जोडून आलेल्या मूळ संख्या. ज्या दोन मूळ संख्यातील फरक 2चा असतो त्याला आपण जोडमूळ संख्या म्हणत असतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मूळ संख्याही पाठ पाहिजेत, जोडमूळ संख्याही पाठ पाहिजेत. तर इथं जर आपण ऑप्शन नुसार चेक केलं, 71 73 याच्यातला 2चा फरक आहे, दोन्ही जोडमूळ संख्या आहे. 41 43 दोन्ही जोडमूळ संख्या आहे. 29 आणि 31 हे सुद्धा जोडमूळ संख्या आहे. परंतु इथं 13 आणि 15 ही जोडमूळ संख्या नाही. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, कारण 15 ही संयुक्त संख्या आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय? ऑप्शन क्रमांक ए. अशा पद्धतीने आपण हा संपूर्ण व्हिडिओ पाहिलेला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. विद्यार्थी मित्रांनो, भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.